सांगली शहरातील विटा हे शहर सुवर्ण नगरी म्हणून ओळखले जात होते. या शहरात साई सदावर्ते नावाचा तरुण राहतो. तो रिक्षा चालक आहे. तरुण असलेल्या साईचे परिसरातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. आपली वासना शमवण्यासाठी तो तिच्याकडे जात असायचा. यामध्ये प्रेम वगैरे कोणतीही भावना नव्हती, होती फक्त कामंद वासना. त्यासाठी तो तिच्याकडे जात होता. तिच्याकडून आपल्याला वारंवार हे शरीर सुख मिळावे अशी त्याची इच्छा होती. मग ते जबरदस्तीने असो की दोघांच्या संमतीने, यासाठी त्याने आपल्या वासनेच्या खेळाचे व्हिडिओ काढून घेतले होते. या फोटोचा आणि व्हिडिओचा उपयोग आपल्याला पाहिजे त्यावेळेला करायचा असा त्यामागील उद्देश होता. त्या आधारे तो त्या महिलेला ब्लॅकमेल करून आपली वासना शमवून घ्यायचा. खरे तर ज्या वेळेला तो या महिलेच्या संपर्कात आला होता तेव्हा तो अविवाहित होता. त्यानंतर त्याचे दुसऱ्या तरुणीशी सूत जमून तिच्याशी त्याने प्रेमविवाह केला. पण त्याने आपल्याला पहिल्यांदा शरीर सुख देणाऱ्या महिलेला मात्र सोडले नव्हते. ती महिलाही त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती. तिच्याकडून सुख घेण्यात त्याला काही गैर वाटत नव्हते. पण आता त्या महिलेला देखील आपण चुकीचे वागत आहोत याची जाणीव होऊ लागली. कारण आता तिची मुले मोठी झाली होती. इतकेच नाही तर त्यांचे लग्नही झाले होते. जावई सुना आल्यानंतर असे वागणे तिला शोभणार नव्हते. म्हणून तिने साई सदावर्ते समवेत असलेले शरीर संबंध बंद करण्याचा निर्णय घेतला. साई सदावर्ते याला मात्र या गोष्टीचा राग आला. त्याने तिच्याशी वाद घातला. मी तुला वेळोवेळी पैशाची मदत केली आणि आता तू पहिल्यासारखे वागत नाही असे तो म्हणू लागला. हे प्रकरण आता आपल्याला जड होतंय. तारुण्याच्या भरात आपण नकं ते करून बसलो. आता हे आपल्याला झेपणार नाही असे तिला वाटू लागले आणि तिने सारा मामला आपला भाऊ आमिर फौजदार याला सांगितला. आमिर फौजदारने देखील आपल्या बहिणीच्या पाठीशी राहण्याचे ठरवून त्याने साई सदावर्तेला गाठले. त्याला सारी बाब समजावून सांगितली. तू आता माझ्या बहिणीपासून दूर राहा, झालं गेलं विसरून जा, आता तिचं वय नाही असलं काही करायचं असं सांगत त्याला त्याने दमही दिला. साई सदावर्ते मात्र ऐकणाऱ्यातला नव्हता. त्याच्याकडे ब्लॅकमेलिंगचं हत्यार होतं. त्या जोरावर त्या महिलेला व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेलिंगची भीती दाखवून तिच्याकडून जबरदस्तीने तो शरीर सुख घेऊ लागला. मी पुन्हा येईन पुन्हा येईन असाच हा प्रकार होता. या दरम्यान ती महिला बेपत्ता झाली. तिचा पोलिसांतर्फे शोध घेण्यात आला. आपल्या कारनाम्याला कंटाळून ती गायब झाली होती. त्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिल्याने तिला पोलिसांनी शोधून काढले आहे. हे माहीत असूनही साई सदावर्ते यांनी तिचा पिच्छा सोडला नाही. वासनेपायी तो मुरदाडच बनला होता. साईच्या या वागण्याने ती महिलाही वैतागली. फक्त आपल्या आबरूचे खोबरे होऊ नये म्हणून ती गप्प होती. आता मात्र तिची सहनशीलता संपली होती. तिने आमिर फौजदारला सारे काही सांगितले. आता मला हे सहन होत नाही बघ असे डोळ्यात पाणी आणून भावाला सांगितल्यानंतर आमिर फौजदार साई सदावर्तेवर संतापला. याला चांगला धडा शिकवायला पाहिजे असे त्याने ठरवले. त्यासाठी त्याने कोयत्यासारखं धारदार हत्यारही आणून ठेवलं. आता तो फक्त साई सदावर्ते कधी एकदा आपल्या तावडीत सापडतोय याचीच वाट पाहू लागला. रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025चा दिवस होता. रात्रीचे 8:15 वाजले असावेत. साई सदावर्ते दिवसभर रिक्षा चालवून घरी आला. त्याने आपल्या बायकोकडे चहा मागितला. चहा पिऊन झाल्यावर मी जेवायला बाहेर जातो असे सांगून तो आपली स्कूटी घेऊन बाहेर पडला. त्यावेळी त्या महिलेचा भाऊ आमिर फौजदार हा त्याच्या पार्टीवरच होता. त्याच्या समवेत अन्य 2 जण होते. त्या तिघांनी घरातून बाहेर पडलेला साई सदावर्ते याला वाटेतच गाठले. तो तावडीत सापडताच आमिर फौजदारने धारदार कोयत्याचे वार साईच्या डोक्यात घातले. साई जीवाच्या अंकाताने ओरडत होता. तरीही आमिर आणि त्याच्या साथीदारांनी त्याला मारहाण करत कोयत्याचे घणाघाती घाव घातले. साई सदावर्ते रक्ताच्या थारोळ्यात पडला. हा सारा प्रकार साईच्या घरापासून जवळच अंतरावर घडला होता. जमलेल्या नागरिकांपैकी एकाने साईची बायको पूजा हिला ही बाब सांगितली. रस्त्यावर साई सदावर्ते बरोबर भांडण चालू आहे. आमिर फौजदार आणि त्याचे साथीदार त्याला मारहाण करत आहे. ती धावत पळतच घटनास्थळी आली. तोपर्यंत साई सदावर्तेला मारहाण करून
आमिर फौजदार आणि त्याचे 2 साथीदार पळून गेले. जमलेल्या नागरिकांनी साई सदावर्ते याला ओमश्री हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले, परंतु उपचार चालू असतानाच साई सदावर्तेचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती विटा पोलीस ठाण्यात समजली. विटाचे उपअधीक्षक विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, उपनिरीक्षक विशाल येळकर, जयश्री कांबळे यांच्यासह पोलीस पथक आले. घटनास्थळाचा पंचनामा केला, हॉस्पिटलमध्ये जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. या घटनेची फिर्याद सदावर्ते याची बायको पूजा सदावर्ते हिने विटा पोलीस ठाण्यात दिली. आमिर फौजदार आणि त्याच्या 2 साथीदारांनी हा खून केल्याचे तिने सांगितले. त्यानुसार भारतीय न्यायसंहिता कलम 103 प्रमाणे खुनाच्या गुन्ह्याची नोंद झाली. विटा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे संशयित आरोपी आमिर फौजदार याला वडूद येथील शेतात पाठलाग करून पकडले. आमिरकडे चौकशी केली असता सदर गुन्ह्यात त्याचे साथीदार रोनक उर्फ रजत सूरज राजपूत याच्यासह एक अल्पवयीन बालक असल्याचे सांगितले. विटा पोलिसांनी संशयित आरोपी आमिर नजीर फौजदार वय 28 राहणार माणिकनगर मिरज आणि रोनक उर्फ रजत सूरज राजपूत वय 21 राहणार जेडखे वकार मिरज व अन्य एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले. त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात आले. साई सदावर्ते याने आमिरच्या बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवले, तिला पैसा अडका दिला, मदतही केली. इतकेच नव्हे तर त्याने आपल्या शरीर संबंधाचे फोटो काढून घेतले. ते फोटो ब्लॅकमेलिंगसाठी त्यांनी वापरले. आपल्या वासनापूर्तीसाठीच तो तिला शरीर संबंधासाठी भाग पाडत होता. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. हाती झाली की माती होते, तसेच या ठिकाणी झाले. साई सदावर्तेचा खून झाला त्याच्या दुष्कृत्यामुळे, मात्र कुटुंबाला त्रास भोगावा लागला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधीक्षक संदीप गुबे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपअधीक्षक विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे हे तपास करत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.